एकाच इमारतीचे दोनदा उद्घाटन, मिरजच्या राजकारणात मोठा स्फोट. पुढच्या सभापती भाजपचाच, जयकुमार गोरे यांचा यलगार. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून मिरजचे राजकारण चांगलेच तापले आहे. शनिवारी महाविकास आघाडीच्या 14 सदस्यांनी उद्घाटन केल्यानंतर अवघ्या 24 तासात रविवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्याच इमारतीचे पुन्हा अधिकृत उद्घाटन करण्यात आले. एका इमारतीचे 2 दिवसात 2 उद्घाटन झाल्याने राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. उद्घाटन सोहळ्याला मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकावर जोरदार निशाण साधत स्पष्ट शब्दात घोषणा केली की मिरज पंचायत समितीचा पुढचा सभापती भाजपचाच असेल. त्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन करून झालेल्या उद्घाटनानंतर तीव्र आक्षेप घेत असे उद्घाटन आम्ही कधीच मान्य करणार नाही असे ठामपणे सांगितले. विरोधकावर टीका करणारे गोरे म्हणाले, कधी कधी वाजंत्रीसुद्धा नवरदेव होण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यांचे काम नवरदेवाला स्टेजपर्यंत पोहोचवण्याचे असते. खासदार विशाल पाटील यांनी खासदार झाल्यापासून मतदारसंघासाठी आणलेल्या निधीचा हिशोब जनतेसमोर मांडावा असे खुले आवाहन देखील त्यांनी दिले. मिरज पंचायत समितीच्या जोड इमारतीसाठी 7 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा करत सांगली जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत 42,000 घरे मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वसंतदादा पाटील यांच्या नावाची जुनी इमारत दुरुस्त करून तिचे नामकरण कायम ठेवले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल करत नाव विशाल असून उपयोग नाही, मन ही विशाल असावे लागते असा टोला लगावला. सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह हे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सुरेश खाडे यांनी सरकारच्या विकास कामांचा उल्लेख करत प्रोटोकॉलचे उल्लंघन करून उद्घाटन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामविकास मंत्र्यांच्याकडे केली. या कार्यक्रमात भाजप नेते पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, गटनेते संदीप आवटी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरावडे, नगरसेवक दयानंद खोत, मिरज पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकाच इमारतीचे 2 उद्घाटन, मंत्री विरुद्ध विरोधकांचा थेट संघर्ष आणि पुढचा सभापती भाजपचाच या घोषणेमुळे मिरजच्या राजकारणात नवे राजकीय वादळ निर्माण झाले असून आता विरोधक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना ट्रेनिंगचा विषय येतो तेव्हा काही पंचायत समितीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळते. सुदैवाने याच पंचायत समितीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या त्या ठिकाणी सर्वोत्तम काम करणारा आमचा अधिकारी आज सांगली जिल्हा परिषदेमध्ये CEO म्हणून काम करतात. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना BDO किरण सायमोते, विनायक जाधव पंचायत समिती सदस्य, विष्णू पाटील, विनोद गायकवाड, आता नेते तर बरेच आहेत. आमचे आवटी साहेबांचं नाव लिहिलं नाही पण माझा काही संबंध नाही, लिहून दिला त्याचा तुमचा संबंध आहे. मी तुम्हाला जाताना सांगून जाईन कुणी नावं लिहिली आहेत. आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय, त्यासोबत नगरसेवक आहेत, गटनेते आहेत, सगळे अधिकारी आहेत, ज्यांनी ही इमारत बांधत असताना प्रचंड मेहनत घेतली ते आमचे सगळे अभियंते आहेत आणि त्यासोबत कॉन्ट्रॅक्टर मंडळी, आमचे पत्रकार बंधू आता कालचं भाषण आजचं भाषण काय सापडते का बघताय. आणि ज्यांना चिरतरुण्य तारुण्य आहे ते आमचे निवेदक इथं बसलेले आहेत. मला जसं आठवतंय त्या कसा या गड्याचा आवाज जशाचा तसा आहे, काही फरक नाही. म्हणजे मी अगदी लहान असताना कॉलेजला जेव्हा आलो पहिल्यांदा 12वी केली FYला आलो तेव्हापासून आवाजाची धार कमी झाली नाही. केस थोडी पिकली इकडे तिकडे झाली पण आवाजाची धार अजूनही कमी नाही. आणि आपण सगळेच आमच्या लाडक्या बहिणी पुढे उपस्थित आहेत, आमचे सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना मला भाऊ तुमच्यावर मी नाराज आहे. पहिला तुमच्या मनात आलंच कसं की जयकुमार गोरे येणार नाही. जयकुमार गोरेला अडवायची ताकद 2च माणसात आहे. एक जनता आणि दुसरा देवेंद्र फडणवीस. दुसरा कुणी माणूस जयकुमार गोरेला अडवू शकत, दुसरा कुणीही माणूस जयकुमार गोरेला अडवू शकत नाही. ते आहे. अरे काहीच नव्हतं तेव्हा छातीवर नाचून कार्यक्रम करत होतो, आता तर सोडून द्या विषय. त्यामुळं जयकुमार गोरे येणार नाही, मग आता उद्घाटन होणार नाही,
आणि आम्ही उद्घाटन केलंय, मंत्री कसा येईल? बारसं घालण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण बारसं घालायच्या अगोदरचे सगळे कार्यक्रम केले पाहिजेत ना. बघाबघी करायला लागते, सुपारी फोडायला लागते, साखरपुडा करायला लागते, सगळंच करायला लागतं ना. डायरेक्ट बारशालाच गडी आलं असं कसं चालेल? खानतील का नाही माणसं? त्यांचं नशीब चांगलं कोणी केला नाही कार्यक्रम काल त्यांचा. येऊ द्या मला दहिवडीतून करू द्या बरं. विषय असा आहे, त्यामुळे मी येणार नाही हा विषयच नव्हता, मला ज्ञात आहे. आणि भाऊ, जर तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य